नमस्कार. भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत. मी विजय खवसे. आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, वाडी, नागपूर. आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. मग ते राजकारण असो की सामाजिक, क्राईम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो या अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व. तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. तर बघूया आजची विशेष बातमी. नामांतर चळवळीमधील एक मोठं नाव म्हणजे उपेंद्र शेंडे. उपेंद्र शेंडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोपरागडे गटाचे नेते. त्यांचे निधन झाले. रिपब्लिकन चळवळीतली सर्वच नेत्यांनी एक श्रद्धांजली सभा आयोजित केली. मुख्य म्हणजे त्या सभेमध्ये सर्वच रिपब्लिकन पार्टीचे मुख्य नेते उपस्थित होते. हे मात्र विशेष. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, सुलेखाताई कुंभारे ह्या सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं, मात्र ते या सभेला आले नाही. ही खंत मात्र नेत्यांनी व्यक्त केली. या श्रद्धांजली सभेमध्ये उपेंद्र शेंडे यांना श्रद्धांजली अर्पित करत असतानाच सर्वच नेत्यांनी रिपब्लिकन ऐक्याचा सूर केला. रिपब्लिकन ऐक्य सर्वांच्याच मनात आहे, पण मात्र होत का नाही हा मात्र एक विषयच आहे. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी थेट वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीवर ठपका ठेवत हेच दोन पक्ष रिपब्लिक ऐक्य होऊ देत नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केला. आठवले यांनाही सुद्धा रिपब्लिकन ऐक्य आहे, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व करावं अशी ही मागणी आठवले यांनी केली. सुलेखाताई कुंभारे यांनी तर प्रकाश गजबेवर शब्द फेकत म्हणाले की प्रकाश नावातच आता एकीचा सूर व्हायला हवा, तो मात्र होताना दिसत नाही. प्रकाश आंबेडकरांनी सामोर यावे असं त्यांनी म्हटलं. श्रद्धांजली सभेत उत्तमराव गवई यांनी कडक भाषण देत रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे मंचावरच असताना त्यांच्यावर टीका केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा रिपाई ऐक्य होत नाही अशी खंत व्यक्त केली. बघूया काय म्हणाले नेते. काळामध्ये भरपूर संघर्ष केला, अनेक आंदोलनं केली, पोलिसांशी अनेक वेळा प्रतिकार झाला. संघर्षाची किंमत मोजावी लागते. आणि मला आठवतं की एका वेळी आंदोलनामध्ये कोर्टासमोर पोलिसांनी हजर केल्यानंतर ते न्यायालयामध्ये 50 रुपये 100 रुपये भरून मग त्याच्या शुअरिटी बॉन्डवर जमानत होती. त्यावेळी एक केस अशी झाली की उपेंद्र आणि त्याच्याबरोबरचे सहकारी ते पैसे भरू शकले नाही, त्यांना जेलमध्ये पाठवलं. आणि नंतर मग 2-4 दिवसानंतर धावपळ करून जे दोस्त मंडळींनी पैसे भरले आणि नंतर त्यांना पुन्हा कोर्टासमोर पेश करून मग त्याची जमानत झाली. म्हणजे त्यांचं शेवटपर्यंत त्याचं घर, त्यांचं राहणीमान आणि राजकारणात काम करत असताना कधीही कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केला नाही. या आंबेडकरी जनतेशी, आंबेडकरी विचाराशी, निळ्या झेंड्याशी, रिपब्लिकन पार्टीशी ते नेहमी प्रामाणिकपणे काम करत होते. पण दुर्भाग्य असं होतं की रिपब्लिकन पार्टीमध्ये एकता कधी होत नव्हती. अंतर्गत आणि ते आधी इतिहास तो चालू आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. आज मी या ठिकाणी आलेलो आहे. मंत्री म्हणून काय मी इथं आलेलो आहे अजिबात नाही आहे. मी कुठल्या सोबत पक्षासोबत आहे म्हणून मी इथं आलो नाही. मी भाजप सोबत आहे असं म्हणून मी आलो नाही. मी भाजप सोबत नाही तर भाजप माझ्यासोबत आहे. त्यामुळं भाजपचा आणि असा विषय अजिबात नाही आहे. मोठमोठ्याने भाषणं करण्याची वेळ अजिबात नाही. ही श्रद्धांजलीची सभा आहे. उपेंद्र शेंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो. आणि विचार आपले वेगळे अजिबात नाही आहेत. विचार आपला एकच आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, तथागतांचा विचार, रिपब्लिकन पक्षाचा विचार, आणि तो विचार घेऊन आपण पुढे चाललेलो.
राजकीय समीकरणं त्या वेळेला असतात, त्या पद्धतीनं निर्णय होतात. परंतु आम्ही कधीही जो अलायन्स केलेला आहे, तो अलायन्स करताना आम्ही कधी आमचा विचार सोडलेला नाही. आमच्या हातामध्ये जो निळा झेंडा आहे, उपेंद्र शेंडे यांचा जो झेंडा आहे, म्हणजे उपेंद्र शेंडे हे तर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे नेते होते आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीचे, आंबेडकरी चळवळीचे, रिपब्लिकन पक्षाचे जे होते केंद्र, त्यांचं नाव आहे शेंडे उपेंद्र. उत्तर नागपूरची तिकीट मागितली होती अनेक नेत्यांनी. रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी ऐक्य झाल्यानंतर. नाही रामदाजी बरोबर आहे. रिडालोस, त्या रिडालोसचं तिकीट आम्ही उपेंद्रजी शेंडे यांना दिला. दुर्दैवानं ती निवडणूक आम्ही जिंकू शकलो नाही. तेव्हा प्रत्येक वेळेस जिथे जिथे ऐक्याचा प्रश्न झाला, आमदार साठवलेंनी आव्हान केलं, आम्ही त्या ठिकाणी गेलो, उपेंद्रजी त्या ठिकाणी आले, आम्ही सर्व एकत्र आलो. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे ऐक्य टिकू शकलं नाही. हे कसं टिकवायचं याचा विचार करावा लागेल. याला दोष द्या, त्याला दोष द्या असं म्हणून रिपब्लिकन ऐक्य होणार नाही आहे. रिपब्लिकन ऐक्याचा आधार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. आता अनेक लोक वेगवेगळ्या नावाचे पक्ष काढतात ना. उपेंद्र शेंडेने वेगळा पक्ष काढता आला असता कोणता तरी एखादा, पण नाही काढलं. कारण रिपब्लिकन बाबासाहेबांनी निर्माण केलेला पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. कोणी वंचित म्हणते, कोणी बहुजन म्हणते, कोणी BSP म्हणते, कोणी काय काय म्हणते. पण कोणत्याही याला नादाला न लागता केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शुद्ध राजकीय विचार म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आहे. आणि हा धरून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपेंद्रजींनी वाटचाल केली, बलिदान दिलं ना, त्याग केला. अनेक आंदोलनामध्ये आम्ही सोबत होतो. मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी आधी पॅन्थरने आंदोलन सुरू केलं. नारायणदासजी पॅन्थरने आंदोलन सुरू केलं. मग सर्वच पक्ष आंदोलनामध्ये उतरले. तुम्ही जरा गप्प बसा ना. कोण आहे यार हा? ठीक आहे, तर आठवण इथून बोला ना. आठवणी आहेत तर कशाला बडबड करता तुम्ही? श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे हा. फालतू बनवा नको. बंद करा तोंड तुमचं. तुमच्या शेजारच्या लोकांना सांगा त्यांना असं चालत नाही इथे. म्हणून मित्रांनो, पॅन्थरनी नामांतराचं आंदोलन सुरू केलं. अख्खा महाराष्ट्र त्या आंदोलनात सहभागी झाला. आम्ही देखील दलित मुक्ती सेनेच्या, आम्ही तेव्हा राजकारणी नव्हतो, तेव्हा दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून लॉंग मार्चचं आंदोलन केलं. अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या देशामध्ये आंदोलन पसरलं, भरण्यासारखं पसरलं. आणि अशा वातावरणामध्ये उपेंद्रजी विधिमंडळामध्ये आमदार होते, शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांचं सरकार होतं. आणि नामांतर झालं पाहिजे म्हणून आम्ही लॉंग मार्च काढला नागपूरपासून औरंगाबादपर्यंत. हजारो भीमसैनिक, अनेक लोक शहीद झालेत. अनेक भीमसैनिकांनी रक्ताचं दान दिलं, प्राणाचं मोल दिलं. अशा वातावरणामध्ये नामांतर झालंच पाहिजे ही जिद्द उराशी बाळगून, आपल्या प्राणाची बाजी लावून उपेंद्र शेंडे आमरण उपोषणाला मुंबईमध्ये बसले. साधी गोष्ट महात्मा नाही. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, मौलाना कलाम आझाद यांच्या विचारांना अभिवादन. आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय कवाडे साहेब, सुलेखाताई, उत्तम गवई साहेब, पुरन मेश्रामजी, तर संपूर्ण आयुष्य
बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे नेण्यासाठी हा निळा झेंडा आयुष्यभर त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतला. आणि ही चळवळ करत असताना, हा संघर्ष करत असताना त्यांना उत्तर या नागपूरचं आमदारपदी त्यांचा विजय झाला, निवडून आले. संघर्ष करीत असताना सहसा आमदारपद मिळणं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे फार कठीण असतं. आठवले साहेब म्हणा, गवई साहेब म्हणा, मोठे दादासाहेब त्यांच्यासारखं म्हणजे सत्ता जास्त मिळणं असं फार कमी लोकांना जमलं. आणि या सत्तेचा उपयोग, आपल्या आमदारकीचा उपयोग त्यांनी प्रभावीपणे दलितांचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येथील झोपडपट्टीवासियांचे प्रश्न, असे अनेक प्रश्न त्यांनी त्या विधानसभेमध्ये मांडले. एक वेळी छाप विधानसभेमध्ये त्यांनी श्रद्धांजलीच्या निमित्ताने अध्यक्ष म्हणून लाभलेले या श्रद्धांजली सभेचे आदरणीय ताराचंद खांडेकर साहेब की उपेंद्र शेंडे साहेबांचा माझा परिचय म्हणजे एखाद्या कोणत्याही सभेला किंवा रिपब्लिकन ऐक्याच्या संदर्भात जेव्हा जेव्हा बैठका झाल्यात, मग त्या मुंबईला असतील, नागपूरला असतील, तेव्हा उपेंद्र शेंडे साहेबांना मी आधी जयभीम साहेब, तर ते इतकं नम्रतेने इतकं सुंदर एक हास्य देऊन ताई या या या, मला त्यांचा चेहरा आजही आठवत आहे. इतकं म्हणजे डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात ना, म्हणजे एखाद्या वेळेस उपेंद्र शेंडे साहेब, आता सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे की उपेंद्र शेंडे साहेब हे आमदार होते, म्हणजे आज आपला एखादा आमदार झालेला आहे याचा आज पण आपल्याला कळतंय की एक आमदार आपल्या समाजाचा होता. पण त्या काळामध्ये उपेंद्र शेंडे साहेबांना खऱ्या अर्थाने लोकांना जाण होती की ते एक कार्यकर्ते आहेत, एक आंबेडकरी चळवळीचा एक सच्चा भीमसैनिक म्हणून उपेंद्र शेंडे साहेब त्यावेळेस निवडून आले होते. आणि कामठी जवळ असल्यामुळे उत्तर नागपूरला आमदार झाला तर निश्चितच कामठीमध्ये असं वाटायचं की आमचा सुद्धा ते आमदार आहेत. आणि या ठिकाणी सर्व लोक बोलत असताना खऱ्या अर्थाने बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांसोबत काम करत असताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांच्या पक्षामध्ये राहून जे काही पदं त्यांना मिळाली त्या पदावर न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक लोक या ठिकाणी बोलत असताना सांगतायत की उपेंद्र शेंडे साहेबांना खरी आदरांजली तेव्हा होणार जेव्हा रिपब्लिकन सर्व गटतट एकत्रित येतील. आम्ही इथे साक्षीदार आहोत. आठवले साहेब, कवाडे सर, गवई साहेब, मी स्वतः, आम्ही सर्व रिपब्लिकन ऐक्याचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही केव्हाही तयार आहोत. फक्त प्रकाश गजबे साहेबांनी एक म्हटलं की सर्व रिपब्लिकन नेते एकत्रित आले पाहिजेत, या मताची मी पण आहे. पण प्रकाश नावाचाच अडथळा आहे आणि तो प्रकाश गजबेनी सोडवा. प्रकाश आंबेडकर जर येत असतील तर हे रिपब्लिकन ऐक्य पूर्ण होऊ शकतं. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते की सर्व आंबेडकरी समाजाच्या मनातलं, म्हणजे एखादं परिवारासाठी जर कोणी स्वप्न बघतात ते तर बघतात, पण आंबेडकरी चळवळीमध्ये तो स्वर्ण अक्षराने लिहिलेला दिवस राहील जेव्हा सर्व रिपब्लिकन पक्ष एकत्रित येतील आणि आपली ताकद जी उपेंद्र शेंडे साहेबांच्या वेळेस होती ती पुनर्जीवित करून पुन्हा एकदा तो आदर्श लोकांसमोर ठेवतील. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. एवढं बोलून आपले 2 शब्द असा नेता पाहिला का जो कुठेही विकला गेला नाही. 1990 साली उपेंद्र शेंडे साहेब आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पवार साहेबांनी त्यांना बोलावून मंत्रिपदाची ऑफर दिली होती. परंतु असा एकही नेता मी पाहिला नाही की ज्यांनी नाही म्हटलं. उपेंद्र शेंडे साहेबांचं नाव ही इतिहासात राहील. त्यांनी पवार साहेबांना सांगितलं की आमचा पक्ष काँग्रेसच्या विरोधात आहे. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्यापासून
श्यामबाबू, गिरीशबाबू या सगळ्यांचा माझ्यासमोर आदर्श आहे. आणि त्या आदर्शामुळे आणि ज्या जनतेने मला निवडून दिलं ती जनता काँग्रेसच्या विरोधातली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं 13 वर्ष नामांतराचा लढा. तुम्ही मुख्यमंत्री असताना नामांतराचा ठराव झाला. हा तुमचा 3रा टर्म आहे. तरी मुख्यमंत्री असताना तुम्ही नामांतराला जर न्याय देणार नसाल तर मी तुम्हाला पाठिंबा कसा देऊन लोकांना उत्तर काय देऊ. ह्या एका कारणामुळं शेंडे साहेबांनी पवार साहेबांना नामांतराच्या मुद्द्यावर आणि प्रामाणिकपणा निष्ठेने त्यांनी काम केलं. रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना गेले 35 वर्ष मी त्यांच्यासोबत आहे. वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या नेत्यांना भेटण्यापासून सगळ्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे. परंतु कुठेही त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही. स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घरदार याचा कधीही त्यांनी विचार न करता आयुष्यभर ते नामांतर, रिपब्लिकन चळवळ, आंबेडकरी चळवळ, ज्यावेळेला नामांतराची त्यांनी उपोषण केलं, उपोषणाच्या नंतर कवाडे सरांनी त्यांनी मोठा मोर्चा नागपुरात आणला. त्यानंतरही नामांतर होत नाही म्हणून नरसिंहराव नागपुरात असताना त्यांच्याकडे खुशकीने जाऊन त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांनी प्रश्न मांडला आणि मग पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की लवकरात लवकर व्हावं. ह्या इतिहासाच्या गोष्टी लोकांच्या पुढे येत नाही, ह्या मांडणं गरजेचं आहे. खैरलांजींचा सुद्धा मुद्दा असेल, अशा कितीतरी मुद्द्यांच्यावर सातत्याने लढणारे हे नेते मी जवळून पाहिलं. परवा परभणीच्या घटनेनंतर त्यांना जायला जमलं नव्हतं आणि आम्ही दोघेही अमरावतीची बैठक आटपून नागपूरला आलो आणि नागपूरहून जाताना पुसदमध्ये मी स्वतः त्यावेळेला त्यांच्यासोबत होतो. अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यांना पॅरालिसिस अँड ब्रेन हॅमरेजचा अचानक अटॅक आला. आम्ही बघतच आलो. तातडीने आम्ही उपचाराला नेलं, नागपुरात आणलं, त्यांचं ऑपरेशन झालं, पण त्यांना म्हणजे उपचाराला यश आलं नाही. आज ते आपल्यात नाही आहेत. परंतु त्यांच्यासारखा प्रामाणिक नेता, निस्वार्थी, त्यागी, या आंबेडकरी चळवळीशी त्यांनी जी कायमस्वरूपी बांधिलकी जपली, त्यांना खरंच मी माझ्या मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीने रिपब्लिकन पक्ष खोरीपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने त्यांना वंदन करतो, श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम. भीम ना होता तो ये आजादी नहीं होती. हम कहना मान लेते उनका तो ये बर्बादी नहीं होती. चली आई आजादी मगर दुल्हन बनी कैसे. मेरा भीम दूल्हा नहीं होता तो ये शादी नहीं होती. मजा करो अरे चोरो, मेरे बाबा के बदौलत तुम. मेरा भीम राजी नहीं होता तो ये गादी नहीं होती. रोज अखबार ओपन करो तो यहां बलात्कार, वहां खून, वहां भ्रष्टाचार, वहां जबरदस्ती, वहां चाकू छुरी, ये अखबार में न्यूज पढ़ने को मिलती है. भ्रष्टाचार तो गली गली होता है. बाबा साहब के लिए एक शेर पेश करूंगा. ऐ चांद तू इतना गरूर न कर, क्योंकि मैंने तुझको देखा है. तुझमें तो दाग है, मैंने बेदाग भीमराव अंबेडकर को देखा है. दोस्तों, बाबा साहब को मिशन को अंजाम देना है. मिशन को अंजाम देना अगर है तो हजारों रास्ते निकल के आते हैं, लेकिन मिशन को अंजाम देने के बजाय बहानों का रास्ता हमारे नेता चुनते हैं. यहाँ प्रकाश जी गजभिये, माजी आमदार और माजी मंत्री सुलेखा ताई कुंभारे यहाँ बोल कर गई है. रिपब्लिकन पार्टी का ऐक्य होना चाहिए, इस बारे में हमारा समर्थन है. रिपब्लिकन पार्टी का ऐक्य किसको नहीं चाहिए, सभागृह में सब लोगों को मैं ऐलान करके बताता हूं. हर आदमी जिसके दिल में बाबा साहब बसा है वो आदमी चाहता है कि रिपब्लिकन पार्टी एक हो जाए. यहाँ तो बड़ा धोखा है. भगवान गौतम बुद्ध का धम्म ही संकट में आया है. यहाँ की जो सरकार है वो हिंदुत्ववादी सरकार की रट लगा चुकी है. मोदी और शाह के स्टेटमेंट पढ़ो तो वो बोलते हमारा हिंदू राष्ट्र है. दोस्तों, बाबा साहब ने जो संविधान लिखा 1935 में येवले में बाबा साहब ने ऐलान किया था
मैं हिंदू करके मेरा जन्म होगा, मेरी मजबूरी थी, लेकिन हिंदू करके मरूंगा नहीं। वो 1956 में 14 अक्टूबर को बाबा साहब ने धम्मा की दीक्षा नागपुर के दीक्षा भूमि में देके अपना संकल्प पूरा किया। आज हमारे रिपब्लिकन पार्टी के नेता जो हिंदुत्व लादने की कोशिश करती है वो बीजेपी के लाइन में जाके बैठे हैं। क्या ऐसा नहीं कल होगा कि ये नेता हिंदुत्व की दीक्षा लेंगे बौद्ध धर्म को त्याग कर? सवाल है ये, क्या गारंटी है रामदास जी आठवले और जोगेश्वर कवाड़े कल हिंदुत्व की दीक्षा नहीं लेंगे, बौद्ध धर्म को त्याग देंगे? अगर ऐसा चाहते हैं तो मैं इनसे पांव पड़ के हाथ जोड़ के विनती करता हूं, ये दोनों सीनियर नेता है ऑल इंडिया के, अगर वो चाहते हैं रिपब्लिकन पार्टी की एकता हो जाए तो जिसको एकता चाहिए, जिस पार्टी के संबंध है तोड़ दे, एकता के लिए सामने आए। बीजेपी से संबंध जोगेंद्र कवाड़े तोड़ दे, रामदास जी आठवले दे, प्रकाश आंबेडकर को कैसा निपटता है वो जनता पे छोड़ दे, उसको भी सीधा करने की ताकत प्रकाश आंबेडकर को जनता में है। और ज्यादा ना बोलते हुए हमारे नेता बैरिस्टर राजा भाऊ खोबरागड़े, और एक बात देखता हूं, उपेंद्र शेंडे पर इन नेताओं ने भी अन्याय किया है। जब रिपब्लिकन पार्टी के 4 खासदार चुन के आए तो 5वां उपेंद्र शेंडे भी चुनकर आ सकता था। उपेंद्र शेंडे को चुन के लाने के लिए इन्होंने ईमानदारी से काम नहीं, ये मेरा आरोप है रिपब्लिकन पार्टी के नेता के ऊपर भी। अब एक ही प्रार्थना करता हूं, सच्ची श्रद्धांजलि अगर देना है तो ये 2025 साल चैलेंज का चाल स्वीकार करो, और रिपब्लिकन पार्टी के जितने भी नेता हैं प्रकाश जी गजबीर के साथ में सबको मेरा चैलेंज है, तुम्हारे जो भी हिंदुत्ववादी नेता के साथ में संगठनों के साथ में संबंध है, चाहे वो कांग्रेस हो, राष्ट्रवादी कांग्रेस हो, बीजेपी हो, शिवसेना हो, मनसे हो या और कोई हो, सबके रिलेशन समाप्त करके जेबी वालों को एक करने के लिए अगर तुम कार्य करेंगे, लोग तुमको सर के लेके नाचेंगे, नहीं तो रिपब्लिकन पार्टी का सत्यानाश करने का आरोप तुम पर लोग करेंगे। इस बात को कहते हुए उपेंद्र शेंडे को श्रद्धांजलि अर्पण करके अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। बहुत बढ़िया। आणि त्यावेळेस साहेब आमदार झाले होते आणि 95ची निवडणूक जेव्हा आली, 95च्या निवडणुकीमध्ये साहेब जेव्हा निवडणुकीला उभे होते दुसऱ्यांदा, तर त्यांच्या निवडणूक प्रमुख म्हणून मला काम करण्याची एक संधी प्राप्त झाली होती। त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मी तेव्हा काम करीत होतो, परंतु रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणजे युतीमध्ये हे तिकीट जे आहे ते काँग्रेसला गेल्या कारणाने, 99ची गोष्ट सांगतो आहे, काँग्रेसला गेल्या कारणाने मी उपेंद्र शेंडे साहेबांचा दुसऱ्यांदा निवडणूक म्हणजे दुसऱ्यांदा त्यांनी निवडणूक लढली, त्यावेळेस मी निवडणूक प्रचारक होतो आणि त्यांच्यासोबत मग मला पुन्हा पूर्ण 5 वर्ष जवळून काम करण्याची मला संधी त्यावेळेस प्राप्त झाली। एक अत्यंत प्रेमळ मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्व, अत्यंत सहनशीलता ते जोपासत असत, हा त्यांच्या स्वभावाचा मूळ गुणधर्म। निश्चितच मला वाटते 1990चा इतिहास जर तुम्ही बघितला, एक लढवय्या नेता आणि युवा नेता म्हणून त्याची ख्याती या नागपूर शहरामध्ये होती। 1972ला त्या ठिकाणी निवडणुका झाल्या उत्तर नागपूरच्या। 1972ला त्या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर सर्वप्रथम ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे दौलत गणवीर हे निवडून आले, त्यांना 22,993 मते होती। 1978ला खोरीपानी आपला झेंडा काढला आणि सूर्यकांत डोंगरे त्या ठिकाणी निवडून आले, त्यांना 34,598 मतं होती। दुसऱ्यांदा 1980ला निवडणुका झाल्या,
खोरीपाणी सूर्यकांत डोंगरे यांनाच निवडून दिलं. 29,797 मतं होती. 1985ला त्या ठिकाणी मग दमयंतीबाई देशभ्रतार त्या ठिकाणी 35,507 मतांनी निवडून आल्या. पुन्हा खोरीपा 1990ला आली. काँग्रेसला हरवून उपेंद्र शेंडे त्या ठिकाणी 33,603 मतांनी निवडून झाले. 1995ला या ठिकाणी मिलिंद माने आहे का माहित नाही. 1995ला त्या ठिकाणी भोला पटेल निवडून आले. 1999ला पुन्हा काँग्रेस निवडून आली. नितीन भाऊ 2009 पर्यंत निवडून आले. पुन्हा 2014ला भारतीय जनता पार्टी निवडून आली. पुन्हा 2019ची निवडणूक झाली आणि 2024ची निवडणूक त्या ठिकाणी काँग्रेस निवडून आली. खऱ्या अर्थाने जो काळ होता, रिपब्लिकन पक्षाची चळवळ मुवमेंट होती, ती मुवमेंट त्या ठिकाणी 1990 आणि 95च्या वगैरे काळात त्याच्या अगोदरपासून ही चळवळ उभी झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून 12 आमदार त्या ठिकाणी निवडून आले. ही वस्तुस्थिती होती. पक्ष दुभंगला, आपल्यामध्ये फूट पडली आणि मग त्या ठिकाणी आता नितीन गडकरींनी म्हटलं की या रिपब्लिकन पक्षाचं भविष्य बरोबर नाही, ते एकत्र येत नाही. एवढ्या नेत्यांमध्ये क्षमता होती, नेत्यांमध्ये आजही ऊर्जा आहे, कार्यकर्त्यांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त ऊर्जा आहे. त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, इतिहास जर बघितला, एकदाच त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार त्या ठिकाणी निवडून आले आणि देशाला दाखवून दिलं. आता जे कुठले BSP असो, आंबेडकरी विचारावर चालणारे पक्ष असो, ते फक्त स्वार्थी पक्ष आहे. या देशामध्ये जर खऱ्या अर्थाने कुठला रिपब्लिकन म्हणजे खऱ्या अर्थाने जर आंबेडकरी विचाराचा जर पक्ष जर कुठला होता तर तो रिपब्लिकन पक्षच होता. दुसरा कुठलाही पक्ष होऊच शकत नाही. ही वस्तू संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा निळा झेंडा दिलेला रिपब्लिकन पक्षाच्या घेऊन चालणारा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दादासाहेब गायकवाड असतील, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे असतील, समस्त या भारतातील रिपब्लिकन चळवळीवरती काम करणारे नेते असतील आणि त्या नेत्याच्या घडणदळणमध्ये असलेले नामांतरवीर रिपब्लिकन पक्षाचे नेते, ज्यांनी आपल्या हयातीपर्यंत रिपब्लिकन पक्षाची चळवळ जी चालवली, असे नामांतरवीर माननीय उपेंद्र शेंडे साहेब यांच्या श्रद्धांजलीपर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत सरकार राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे नेते माननीय रामदास आठवलेजी या सभामंचावरती ज्या ताराचंद खांडेकरजी, जे आंबेडकर चळवळीचे नेते, ज्या आंबेडकर चळवळीवरती त्यांचं भाष्य एक प्रतिमात्मक असते असे आमचे ताराचंदजी खांडेकरजी, या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यामध्ये असलेले लॉंग मार्चचे नेते माननीय जोगेंद्र कवाडेजी सर, आणि या ठिकाणी समस्त या ठिकाणी सुलेखाताई कुंभारीजी पण आहेत, ज्या ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष, आणि या ठिकाणी आमचे राष्ट्रीय महासचिव उत्तमरावजी गवाई, राष्ट्रीय प्रवक्ते NV ढोके सर, माझे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निर्मोने, आणि समस्त या ठिकाणी गोपीचंदजी मेश्राम जे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आणि समस्त
या ठिकाणी उपेंद्र शेंडे साहेबांवरती प्रेम करणारे या उत्तर नागपुरातील या समस्त चंद्रपूर पासून तर बांद्रापर्यंत मुंबईपर्यंत प्रेम करणारे समस्त या ठिकाणी लोक आलेले आहेत. उपेंद्र शेंडे यांचा जसा आमचा परिचय झाला, जसा आज रिपब्लिकन पक्षाचे अनेक दिग्गज नेते या स्टेजवर आहेत आणि आम्ही ज्यावेळेला भारतीय दलित पॅंथरच्या आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना रिपब्लिकन ऐक्याची जी मुवमेंट सुरू केली त्या वेळेला उपेंद्र शेंडेशी सुद्धा आमचा वारंवार परिचय झाला आणि त्या भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये जसा रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे, बाबासाहेबांचा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष आहे, बाबासाहेबांचं स्वप्न रिपब्लिकन पक्ष असल्यामुळं रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे. आम्ही त्यावेळेला दलित पॅंथरसुद्धा बरखास्त करायचं ठरवलं आणि त्यावेळेला रिपब्लिकन ऐक्याच्या नावाखाली उपेंद्र शेंडेचा आमचा मुंबईला परिचय झाला. मी मुंबईला अनेक वर्ष आठवले साहेबांच्या पक्षामध्ये अनेक वर्ष रिपब्लिकन पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष राहिलो. त्यामुळे 90चं 89चं ऐक्य असेल, 95चं ऐक्य असेल, या सगळ्या ऐक्याच्या अनेक बैठकांना उपेंद्र शेंडेंना निमंत्रित किंवा महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना निमंत्रित नेण्याचं कामसुद्धा एक मला करावं लागलं. त्यामुळे उपेंद्र शेंडे यांचा मला जवळून परिचय झाला. नामांतराच्या आंदोलनामध्ये जसं आठवले साहेब ज्यावेळेला 90ला मंत्री झाले त्यावेळेला उपेंद्र शेंडे 90ला आमदार होते आणि नामांतर होत नव्हतं आणि आम्ही सत्तेमध्ये आहोत. आठवले साहेबांनी नामांतराच्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली आणि त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं जर नामांतर केलं नाही तर मी राजीनामा देईन आणि त्या प्रक्रियेमध्ये उपेंद्र शेंडे आमदार होते, रिपब्लिकन पक्षाचे आमदार होते, ते सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये सामील होण्याच्या तयारीमध्ये झाले होते. परंतु माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री पवारसाहेबांनी त्यावेळेला नामांतर केलं. अशा अनेक लढ्यामध्ये साथीला असणारे आमचे हे नेते उपेंद्र शेंडे होते. या माझ्या या रिपब्लिकन परिवाराच्या बाबासाहेबांचा रिपब्लिकन नाव घेऊन जगणाऱ्या मरेपर्यंत जगणाऱ्या आमच्या या नेत्याला माजी आमदारांना मी रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय भीम, जय भारत. मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WS न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.